लग्न नेमकी कशी जुळतात हे समजून घेत असताना दोन लग्न जुळण्याचा हा खरा अनुभव कदाचित आपल्याही उपयोगाचा ठरू शकेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वांना जय जिजाऊ. गेल्या काही दिवसांपूर्वी आमच्याकडं आमच्या माध्यमातून दोन लग्न कशी जुळली त्याबद्दलचा एक छोटासा अनुभव सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की तुम्ही आम्ही सगळेजण समाजामध्ये राहतो आणि समाजशील आहोत आणि आपण आपली कुटुंब व्यवस्था सांभाळून आहोत. आणि मग लग्न ही आपली हजारो वर्ष जुनी संस्कृती आहे, परंपरा आहे, एक संस्काराचं नातं आहे. आणि त्याही पलीकडे असं म्हणायला हरकत नसावी की स्त्री आणि पुरुष ह्या ज्या काही दोन जाती आहेत तर याच्यामध्ये वयात आल्याच्या नंतर स्त्रीला पुरुषाची गरज असते आणि पुरुषाला सुद्धा स्त्रीची गरज असते. आणि मग त्यातून हे परस्पर सहजीवनाचं नातं तयार होत असतं आणि त्यालाच आपण लग्न किंवा विवाह असं म्हणत असतो. आणि मग ह्या नात्याची जी काही जडणघडण आहे तर याच्या मागे खूप मोठा एक परंपरा आहे. मग ती धार्मिक परंपरा असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, कायदेशीर त्याला मान्यता मिळत असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे दडलेल्या आहेत. मात्र अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे की विवाह संस्कृतीचं थोडंसं बाजारीकरण झालेलं आहे. थोडंसं म्हटल्यापेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लग्न हा संस्कार न राहता तो एक केवळ सोहळा बनलेला आहे, उत्सवप्रियता बनलेली आहे. म्हणजे संस्कृती परंपरेच्या नावाखाली आपण काही पायंडे निर्माण केलेले आहेत. मग ते पायंडे चुकीचे आहेत, बरोबर आहेत, याचा विचार करायला कोणाकडेच वेळ नाहीये. फक्त आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना अक्कल सांगत सुटत असतो की असं होईल तसं होईल, कॉपी पेस्ट कुठेतरी मेसेज फॉरवर्ड करत असतो. तर असो, तो आपला विषय नाही. मात्र आपण ज्या समाजामध्ये राहतो तर एक सामाजिक सभ्यतेचे काही नियम निकष ते आपण पाळलेच पाहिजे. मग आता समजा आम्ही हे लग्न अक्षदा नावानं हे दुकान चालवतो समजा, तर मग महाराष्ट्रभरातून जर आम्हाला फोन येत असतील तर त्या प्रत्येक फोनला न्याय देणं शक्य नसतं. आणि मग अशा स्थितीमध्ये कोणी जर आपण कोणाला फोन करत असू तर फोन करतेवेळी आपल्याला माहित नसतं की तो समोरचा व्यक्ती नेमका कुठल्या सिच्युएशनला आहे. म्हणजे बऱ्याचदा माणूस कुठे असतो हे आपल्याला माहित नसतं. एखादा ट्रॅफिक मध्ये असतो, चौफुलीवर असतो, कुठेतरी त्या मोटरसायकलवर असतो, त्याला पोलिसांनी हात दिलेला असतो, किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या स्थळी असतो. आणि आपण काय करतो, त्याचा कुठेतरी विचारच करत नाही, उचलतो आणि फोन लावतो. किंवा फोन लावल्याच्या नंतर मग आपण डायरेक्ट त्याला आपल्या अपेक्षेचे प्रश्न विचारायला सुरुवात करतो. किंवा समोरच्याला आपण हेही पाहत नाही की नेमकं तुमच्यासोबत एक मिनिटं बोलू का, किंवा आहेत का तुमच्यासाठी बोलण्यासाठी वेळ, हे आपण विचारत नाही. बऱ्याचदा असं होतं, बरेच जण असं विचारतात. आणि बरेच आम्हाला मग एका युट्यूबच्या मेंबरचा आमचा मेसेज आला. पहिल्यांदा त्यांची नोंदणी केलेली होती त्यांनी वेबसाईटवर, आणि त्यांनी त्यांचा आयडी क्रमांक पण टाकला. आणि नाशिकच्या वरून ते विश्वंभर नावाचे गृहस्थ होते आणि त्यांनी आम्हाला मेसेज टाकला की तुमच्या याच्यावर आमचा बायोडाटा जवळपास गेल्या 2 वर्षापासून नोंद केलेला आहे आणि तुमच्यासोबत 2 मिनिटं बोलायचं होतं, तर तुमचा फ्री वेळ कधी असते. आता आपण सगळे फ्रीच असतो, परंतु समोरच्यानं ती मानसिकता दाखवली किंवा फ्री वेळ विचारल्याच्या नंतर आपण त्यांना रिप्लाय केला की तुम्हाला फोन करू शकता तुम्ही. मग त्यांनी फोन केला. फोन केल्याच्या नंतर तुमच्या वेबसाईटवर आम्ही 2 वर्षापासून आमच्या मुलाची नोंद केलेली आहे आणि तुमच्या ग्रुपवर पण आहे आम्ही, परंतु अधूनमधून महिन्या 2 महिन्यातून आम्ही आमचा बायोडाटा त्याच्यावर टाकत असतो. परंतु आम्हाला असं जुळतं मिळतं वाटायला असं कुठं स्थळ काही दिसलेलं नाही किंवा भेटलेलं नाही. आणि अशाच उगाच कुठंही आलतू फालतू आम्ही काही रिक्वेस्ट टाकत बसलो नाही किंवा कुणालाही संपर्क करत बसलो नाही. हा त्यांचा एक समजदारपणा म्हणा किंवा मोठेपणा म्हणा. आणि मग अशा स्थितीमध्ये एक स्थळ आम्हाला दिसलं होतं आणि मग त्या स्थळासोबत आता संपर्क कसा करायचा हा एक प्रश्न आमच्या समोर आहे. मग त्यांनी त्यांची पार्श्वभूमी सांगितली की आमच्याकडे शेती वगैरे काहीच नाही, फक्त नाशिकला एक आमचं 2 मजली घर आहे साधं, आणि समोरच्या बाजूने एक दुकान काढलेलं आहे, चांगलं दुकान. म्हणजे त्याचा 10-20 हजार रुपये दररोजचा गल्ला येतो. त्यांचं सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायरचं मोठं दुकान होतं आणि त्यातून आम्हाला बरंच इन्कम आहे. स्थिर स्थावर आहोत, मात्र शेती नाही. आणि गाव सोडून आम्हाला जवळपास 20-25 वर्षाचा कालावधी झालेला आहे. इकडं या भागामध्ये आमचे कोणी नातेवाईक नाही येतं, विदर्भातून आमचं मूळ घराणं आहे. आणि अशा स्थितीमध्ये इकडेही मुलगी कोणी देत नाहीये. दुसरीकडे गावाकडे जर गेलं
तर भावकी म्हणते 10-20 वर्ष झाले यांना आमची आठवण आली नाही आणि आता मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून हा गावाकडे आला आणि शेती नसल्यामुळे कोणीच मुलगी देत नाही. आणि मग त्याच्यामध्ये एक बुलढाणातलं एक स्थळ होतं. प्रथमदर्शनी आम्हाला वाटलं की ते सर्वसाधारण कुटुंबातलं आहे, तर ती मुलगी थोडी बरी वाटते. तर थोडस का आता ते बोलल्याच्या नंतर ते रिस्पॉन्स देतील नाही देतील बरोबर वाटत नाही, परंतु आम्ही तुमचे सबस्क्रिप्शनचे व्हिडिओ पाहत असतो, सबस्क्रिप्शन पण घेतलेलं आहे. तर तुम्ही आमच्यासोबत बोलाल का त्यांच्यासोबत? म्हटलं बोलणी करायला काय जातं. मग त्याच्यानंतर ते बायोडाटा वगैरे त्यांनी आम्हाला ती कल्पना दिली आणि मग त्या स्थळाचा नंबर आमच्याकडे होताच. मग आम्ही त्यांना डायरेक्ट न बोलता त्यांना फोन लावला. काय चाललं कसं चाललं, तर आपल्या ताईचा बायोडाटा बघितला होता. कसं स्थळ आमच्याकडे तर भरपूर येत असतात स्थळं, परंतु मग तुमच्या अपेक्षेप्रमाणे असं तसं. तर त्यांची एक अपेक्षा की बाबा लोक चांगली असली पाहिजे, कमावती असली पाहिजे स्वतःपुरतं. आणि त्यांनी इतरात जशी अपेक्षा बोलून दाखवतात तशी त्यांनी सरकारी नोकरी, शेती वगैरे त्या अपेक्षा सांगितली. पण मग बोलता बोलता परत आम्ही 2-3 दिवसांना त्यांच्यासोबत संवाद केला. म्हटलं एक असं असं स्थळ आहे, प्रत्यक्ष पाहणी करायला किंवा फोनवर चौकशी करायला काही जात नाही, त्याला काही पैसे लागत नाही. त्यांनाही ती गोष्ट थोडीशी पटली बोलण्यातून. आणि मग त्यांनी फोन केला, यांनी त्यांना फोन लावला, दोघांचे फोनवर परस्पर संवाद झाले. आणि संवाद झाल्याच्या नंतर मग यांनी त्यांचं घरदार वगैरे सगळी माहिती घेतली. त्याच्यानंतर आमच्या कानापर्यंत तो विषय आला, पसंती झाली म्हणून. मग त्यांना आम्ही सांगितलं की बा तुम्ही तुमची घरदार तुमचं जे काय असेल तर ते जागेचा जो काही आठ असेल किंवा जी काही खरेदी असेल, तुमचं बँक बॅलन्स, तुमचं जे काही सिबिल डाटा तो पण त्यांना दिला पाहिजे, कारण तुम्ही दोघेही शिक्षित आहात, थोडेफार शिकलेले आहात. तर मग त्यांनी सगळ्या याच्यामध्ये पारदर्शकता ठेवली आणि काही दिवसांनी त्यांचं परस्पर लग्न जुळलं. जुळल्याच्या नंतर त्यांनी मग त्या लग्नाची तारीखही ठरली. आणि मग अचानक आम्ही ती गोष्ट विसरून गेलो. त्यांचा फोन आला 10-12 दिवसांनी, तुम्हाला व्हॉट्सअपला पत्रिका टाकली, तुमच्यापर्यंत येणं शक्य नाही, परंतु लग्नाच्या दिवशी तुमच्यासाठी गाडी पाठवतो आम्ही, गाडी कुठं पाठवायची ते सांगा आणि तुमचा आम्हाला तिथं त्या ठिकाणी विशेष सत्कार करायचा. म्हटलं बा आमचं काही लग्नाला येणं होणार नाही आणि आम्हाला त्या सत्कारासाठी किंवा पुरस्कारासाठी आम्ही कुठलंही काम करत नाही. आपण जर पाप पुण्याची संकल्पना स्वीकारली असेल किंवा त्याला मान्य करत असू किंवा आपण देव हे आहे किंवा त्याचं प्रतीक जरी मानत असू, तर आपण एका आस्थेनं श्रद्धेनं कुठलंही काम करत असतो. आणि मग त्यातून जर तुमचा आशीर्वाद पुण्य मिळत असेल तर तेच आमच्यासाठी भरपूर गोष्ट आहे. आणि मग शेवटी त्या लग्नाला आमचं जाणं झालं नाही, हा भाग वेगळा. तर अशी एक पद्धत असते. त्याच्यानंतर दुसरीकडे एक सोनखास नावाचं गाव वाशिम जिल्ह्यातलं, त्यांचाही एक फोन आला की बा आम्ही बुलढाणा जिल्ह्यातला आमच्या मेहकर तालुक्यातला एक बायोडाटा बघितला, परंतु मग नात्यागोत्याची काही लिंक लागत नाही. मुलगा सर्वसाधारण कुटुंबातला, मग तुम्ही बोलाल का त्यांच्यासोबत? तर म्हटलं बोलायला काय जातं. मग त्यांनाही आम्ही सहज बोललो, म्हटलं बा असा असा एक बायोडाटा होता, बघा तुम्हाला काय वाटतं काय नाही. आणि मग त्यांचंही ते कुठेतरी ते माध्यमातून परस्पर संवाद झाले. आणि मग संवाद झाल्याच्या नंतर बोलण्याची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीतून संवाद झाला, तेही लग्न जुळलं, त्यांचीही निमंत्रण पत्रिका आली, परंतु आमच्या जवळच असल्यामुळे त्या लग्नाला हजेरी लावता आली. तर ह्या एक पद्धती असतात. बऱ्याचदा आपण काय करतो की अपेक्षा दुसऱ्याकडून व्यक्त करतो. मग तुमची अपेक्षा काय, मग एखादा बायोडाटा असतो बीड जिल्ह्यातला, फोन करणारा असतो नाशिक मधला, गडचिरोलीचा, चंद्रपूरचा, आणि मग तुम्हाला हे चालेल का ते चालेल का, असं होत नसतं. क्वचित होतं, परंतु त्याची एक पद्धती ठरलेली असते. तर त्या पद्धतीनं जर आपण हे केलं तर असो. या चॅनलच्या माध्यमातून आपण काही आता स्थळ परिचय देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जे काही मेंबर आहेत आमच्या याचे खाली जे काही जॉईनचं बटन आहे, त्या जॉईनचं बटन क्लिक करून जे काही मेंबरशिप घेतात, तर ते युट्यूबचं सबस्क्रिप्शन घेणाऱ्यासाठी आपण असा थेट संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. लग्न जुळण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, अशी आमची मानसिकता आहे. बाकी विवाह संस्थेकडे नोंदणी केल्याने किंवा पैसे भरल्याने लग्न जुळतात हा गैरसमज काढून टाका. किंवा दलालाच्या खिशामध्ये 2,000 रुपये 5,000 रुपये टाकले त्यानं लग्न जुळतात, हेही समज काढून टाका. दुसरा एक गैरसमज काढून टाका की बरेच जण आम्हाला फोन करतात की तुमच्याकडे गरीब घरची स्थळं आहेत का, कमी शिकलेली आहेत का. तर या भानगडीत आम्ही पडत नाही, कारण एखादी आमच्या ओळखीची नसते आणि ती तुमच्या ओळखीची नसते. आणि एखादं गरीबाला स्थळ सुचवावं, तिनं ते संध्याकाळी दागिन्यासह पळून जावं म्हणजे फुकटच आपण पोलीस स्टेशनचे हेलपाटे करा. कारण याच्या आधी 2दा-3दा आमच्या विरोधात तक्रार झालेली आहे. त्या भानगडीत आम्ही पडत नाही.
युट्यूबचं जे काही सबस्क्रिप्शन आहे तर ते काही 20-30 रुपये जे काही चार्जेस असतील तर ते चार्जेस आपण पेड करायचे. बाकी आमचं लग्न अक्षदाचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते फुकट आहे. आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही आणि आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावाही आम्ही कुठे करत नाही. पटत असेल तर ते सबस्क्रिप्शन घ्या, अन्यथा घेऊ नका. आणि जे काही आमचे युट्यूबचे मेंबर आहेत तर व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर तुम्ही त्याच्या कॉमेंट्समध्ये जर तुमचा नोंदणी केलेला आयडी क्रमांक आणि जिल्ह्याचं नाव जर टाकलं तर आम्ही तुमच्यासाठी स्थळ शोधून देण्यासाठी प्रयत्न आमच्या वतीनं परीनं जे होतात ते करण्याचा प्रयत्न करत असतो. बाकी लग्न जुळणं न जुळणं ह्या जर गाठी वर स्वर्गात बांधल्या जात असतील तर तुम्ही आम्ही त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. एक निमित्त मात्र असतो किंवा प्रयत्न करणं तुमच्या आमच्या हातामध्ये असतं. बाकी तुर्तास धन्यवाद. जय हिंद.